आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आत्ता सध्या शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू आहे. हा नवरात्र उत्सव शाकंभरी देवीला समर्पित असतो. शाकंभरी देवी म्हणजे धनधान्याची देवी म्हणून ओळखली जाते. वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडू नये आणि शाकंभरी देवीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा, आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी यावी, त्याचबरोबर धनधान्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी शाकंभरी नवरात्रामध्ये देवीचे पूजन केले जाते. शाकंभरी देवी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीचे रूप आहे. त्यामुळे बघा, उद्या शनिवारी शाकंभरी पौर्णिमा आहे आणि आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही वस्तू न विसरता अर्पण करायची आहे. त्याचबरोबर उद्या शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे उद्या उठल्याबरोबर तुम्ही एका ठिकाणी अवश्य एक दिवा लावायचा आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. भले तुम्हाला एखादी सेवा खूप वेळ देऊन करणं शक्य नाही, पण तुम्ही फक्त मनोभावे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट तिथी दिवशी जर एक दिवा प्रज्वलित केला तर ती आपली सेवा देवी देवतांपर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं. त्यामुळे बघा, उद्या शाकंभरी पौर्णिमेला या 2 गोष्टी महिलांनी न विसरता करा. पहिली गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा देवीला आत्ता मी जी सांगणार आहे ती वस्तू न विसरता अर्पण करा. त्याचबरोबर आपल्याला उद्या शाकंभरी पौर्णिमेला एका विशिष्ट ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. वर्षातून एकदाच करण्याच्या या सेवा उपाय आहेत. त्यामुळे न विसरता न चुकवता या सेवा तुम्ही करायच्या आहेत. आता बघा, या सेवा शक्यतो महिलांनी करा, कारण महिला ज्या असतात तर बघा, घराची गृहलक्ष्मी असते आणि लक्ष्मीसाठी केलेली सेवा ही कधीही जास्त विशेष प्रभावी ठरत असते. त्यामुळे महिलांनी उद्या न विसरता हे 2 उपाय करायचे आहेत. शाकंभरी देवीचे नवरात्र आता सुरू आहे. त्यामुळे शाकंभरी देवीची उपासना जर तुम्ही केली तर येणारे वर्ष सुख समृद्धीचे भरभराटीचे जाते. आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता पडत नाही. आणि बघा, आत्ता हा जो महिना सुरू असतो पौष महिना, यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या उपलब्ध असतात. भरपूर सारी पिकं खुलून आलेली असतात. त्यामुळे आपल्या शेतामध्ये आलेली जी पिकं आहेत किंवा जे काही अन्नधान्य आहे त्याचा नैवेद्य शाकंभरी देवीला दाखवला जातो आणि वर्षभर आम्हाला अशीच सुखसमृद्धी दे. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता पडू नये आणि वर्षभर शाकंभरी देवीच्या कृपा आशीर्वादाने अशाच प्रकारे भरघोस पीक आमच्या शेतामध्ये यावे, अन्नधान्य जे आहे तर ते भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध व्हावे अशी प्रार्थना केली जाते. यामागे एक कथा पण आहे बघा. खूप पूर्वी या पृथ्वीवर दुष्काळ पडलेला आणि त्यामुळे अन्न धान्य किंवा कोणतेच पीक हे उगवून येत नव्हते. त्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडला. तेव्हा सगळ्या देवी देवतांनी देवी आईची उपासना केली आणि सर्व देवी देवतांनी अशी प्रार्थना केली की हा जो दुष्काळ पडलेला आहे पृथ्वीवर, तर तो जाऊन या पृथ्वीवर भरघोस पीक यावे आणि सगळी प्रजा सुखी व्हावे, सर्व देवी देवता सुखी व्हावे. यासाठी बघा, देवीने शाकंभरी देवीचे रूप घेतले आणि तेव्हापासून शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. आणि शाकंभरी देवी प्रसन्न झाल्यामुळे सगळीकडे जोमाने पीक बहरून आले आणि अन्नधान्य हे भरघोस प्रमाणामध्ये मिळू लागले. त्यामुळे शाकंभरी देवीला आपण अन्नधान्याची देवता असं म्हणतो. या शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये ज्या महिलांना काही सेवा करणं शक्य झालेलं नाही, काहीतरी अडचण आलेली आहे किंवा काहीतरी काम अचानक आलेलं आहे, त्यामुळे काहीच उपाय सेवा जमलेला नाही, तर काय करायचं आहे, हा उपाय फक्त तुम्ही हे 2 उपाय मी सांगणार आहे ते शाकंभरी पौर्णिमेला शनिवारी आपल्याला न विसरता करायचे आहेत.
तर बघा, आधी जो आपला ओटा आहे, गॅस आहे, तो स्वच्छ धुवून घ्या, कारण स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घरामध्ये मांसाहार आपल्याला करायचा नाही आणि बाहेर जाऊन देखील मांसाहाराचं सेवन हे करू नका. तर बघा, शनिवारी सकाळी लवकर उठून आपल्याला नित्य देवपूजा करायची आहे. देवघरातला जो मंगल कलश आहे तर तो स्वच्छ धुवून घ्या, घासून घ्या, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा आणि विड्याची किंवा आंब्याची पाने टाकून मंगल कलश स्थापन करायचं आहे, नारळ ठेवायचा आहे वर नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. आता बघा, आपल्या गॅस ओट्याजवळ आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, उद्या शनिवारी आंघोळ वगैरे केल्यानंतर, नित्य देवपूजा केल्यानंतर, तुळशीचं पूजन केल्यानंतर एक पणती घ्यायची आहे किंवा धातूचा कुठलाही दिवा घ्या, चांदीचा घ्या किंवा पितळेचा घ्या, कुठलाही चालतो. तर तो दिवा घ्या किंवा मातीची पणती घेतली तरी चालेल. त्यामध्ये जोडवात टाकायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या गॅसजवळ प्रज्वलित करायचा आहे. शाकंभरी पौर्णिमा आहे. शाकंभरी पौर्णिमा म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीचं रूप आहे. अन्नधान्याची देवी आहे. आणि बघा, आपल्या किचनमध्ये न विसरता महिलांनी उद्या शाकंभरी पौर्णिमेला हा दिवा जो आहे ओट्यावर लावायचा आहे. चूल असेल तुमची तिथे लावा किंवा तुमची गॅस शेगडी आहे तिथे हा दिवा न विसरता तुम्हाला लावायचा आहे. आणि दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ चिमूटभर टाकायला विसरू नका. कारण बघा, पौष महिन्यामध्ये तिळाचं विशेष महत्त्व असतं. त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ जे आहे चिमूटभर ते टाकायचे आहेत. आता त्यानंतर दिव्याचं तोंड हे आपल्याला फक्त दक्षिणेला करायचं नाही, बाकी तुम्ही कोणत्याही दिशेला दिव्याचं तोंड करू शकता. त्याचबरोबर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे आपल्या देवघरामधली ती घ्यायची आहे. एका ताम्हणामध्ये घ्या. आता देवीला दुधाने पाण्याने अभिषेक करा. ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करत आता पाण्याने अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्या स्वच्छ कापडाने. आता एखादी छोटीशी डिश घ्या, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा, हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. आता आपल्याला बघा, धान्य घ्यायचे आहे. सप्तधान्य आपल्याला एखाद्या वाटीमध्ये घ्यायचे आहे. यामध्ये तीळ, तांदूळ, हरभरा डाळ, त्याचबरोबर मूग डाळ, हिरवे मूग, ज्वारी, गहू हे आपल्याला धान्य घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर अशा प्रकारे हे धान्य, सप्तधान्य जे आहे तर ते आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहेत. म्हणजेच या सप्तधान्याने अन्नपूर्णा देवीला अभिषेक करायचा आहे. आणि देवीच्या खांद्यापर्यंत हे धान्य तुम्हाला अर्पण करायचे आणि त्यानंतर तुम्हाला काही वेळ अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर तिथेच तुमच्या गॅसजवळ ठेवायची आहे. आता तिथेच तुम्ही साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालेल किंवा एखादा खिरीचा प्रकार तुम्ही केलेला आहे तर तो देखील तुम्ही अन्नपूर्णा देवीला नैवेद्य म्हणून ठेवू शकता. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अन्नपूर्णा देवीचं पूजन करून अन्नपूर्णा देवीला सप्तधान्य अर्पण करायचं आहे. आणि पुन्हा काही वेळाने तुम्ही ती मूर्ती आणि जे सप्तधान्य अर्पण केलेली आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती उचलून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. जो दिवा आहे तर तो विझल्यानंतर तुम्ही पुन्हा तो प्रज्वलित करू शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला शाकंभरी पौर्णिमे दिवशी हे 2 उपाय करायचे आहेत. वर्षभरातून बघा, शाकंभरी पौर्णिमे दिवशी हा उपाय करण्याचं विशेष महत्त्व आहे. वर्षातून एकदा करण्याचा हा उपाय आहे. सर्व महिलांनी नक्की उद्या शनिवारी हा उपाय करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.